एक सिंगल प्रीमियम प्लॅन आहे, हा युलिप प्लॅन आहे. त्यानंतर तुम्हाला गॅरंटी ॲडिशन्स आहेत, लो चार्जेस आहेत. सोबतच सम ॲश्युर्डचे 2 वेगवेगळे ऑप्शन आहेत. एका ऑप्शनमध्ये तुम्हाला जेवढं तुम्ही प्रीमियम भरता त्याच्या 1.25 पट एक्स्ट्रा अमाऊंट मिळणार आहे. दुसऱ्या ऑप्शन्समध्ये 10 पट जास्त अमाऊंट मिळणार आहे. याचे इम्पॉर्टंट फीचर्स जसं की हा सिंगल प्रीमियम इन्शुरन्स प्लॅन आहे. सिंगल प्रीमियम इन्शुरन्स म्हणजे फक्त एकदाच तुम्हाला जे काही प्रीमियम अमाऊंट आहे ते भरायचे आहे आणि त्याच्यानंतर पूर्ण 10 इयर जेवढ्या वर्षांचा तुम्ही प्लॅन घेतला आहे तेवढा तुम्हाला इन्शुरन्स कव्हर केला जाईल. त्यानंतर हा युलिप प्लॅन आहे. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला युलिपचा फुल फॉर्म आहे युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन. या ठिकाणी तुम्हाला युनिट अलॉकेट केले जातात आणि त्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे 4 फंड आहेत त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला परवानगी दिली जाते. तर ते 4 फंड कोणते आहेत ते आता आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सोबतच या ठिकाणी जसे 2 सम ॲश्युर्डचे प्लॅन आहेत त्यापैकी पहिला जो आहे तो म्हणजे जेवढा तुम्ही प्रीमियम भरलेला आहे त्याच्या 1.25 टाईम्स तुम्हाला सम ॲश्युर्ड मिळणार आणि दुसऱ्या म्हणजे 10 टाईम्स एक्स्ट्रा मिळणार. म्हणजे जर तुम्ही 1 लाख रुपये प्रीमियम भरला तर ऑप्शन 1 नुसार तुम्हाला 1,25,000चा सम ॲश्युर्ड होईल आणि ऑप्शन 2 नुसार तुम्हाला 10 लाखाचा सम ॲश्युर्ड होईल. आणि त्या पॉलिसीच्या टर्म आहेत त्या ऑप्शन 1 मध्ये 10 वर्ष कमीत कमी ते कमी जास्तीत जास्त 25 वर्ष आहे आणि ऑप्शन 2 मध्ये वय जसं तुमचं एज आहे त्यानुसार वेगवेगळं आहे. म्हणजे 25 वर्षापर्यंत 10 ते 25 वर्ष, 26 ते 30 वर्षापर्यंत 10 ते 20 वर्ष आणि 31 ते 35 वर्ष वय जर असेल तर 10 वर्षाचा प्लॅन तुम्ही घेऊ शकता. तर एंट्री एज जी आहे ती मिनिमम 90 दिवस आहे आणि मॅक्सिमम 70 वर्ष आहे ऑप्शन 1 साठी आणि 35 वर्ष आहे ऑप्शन 2 साठी. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्ही प्लॅन घेऊ शकता. आणि सोबत मी एक गोष्ट सांगितली होती की 4 वेगवेगळे फंड म्युच्युअल फंड्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. तर त्यामध्ये आहेत ग्रोथ फंड, बॅलन्स फंड, सेक्युर्ड फंड, बॉन्ड फंड. बॉन्ड फंड म्हणजे ज्याच्यामध्ये इक्विटीमध्ये काही इन्व्हेस्टमेंट होत नाही, तो लो रिस्क असतो. सेक्युर्ड फंड जो आहे तो 15 ते 55% अमाऊंट तुमची इक्विटीमध्ये, 45 ते 85% अमाऊंट गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये आणि 0 ते 40% अमाऊंट मनी मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केली जाते. त्यामुळे हा मिडियम रिस्क आणि स्टडीली ग्रोथ आहे. ग्रोथ फंडमध्ये मात्र इक्विटीची अमाऊंट जास्त असल्यामुळे हाय रिस्क असते आणि हाय रिटर्न्स राहतात. बॅलन्स फंडमध्ये मिडियम रिस्क राहते कारण 30 ते 70% अमाऊंट तुमची इक्विटीमध्ये इन्व्हेस्ट केली जाते. सोबतच एक गोष्ट एका गोष्टीचा उल्लेख केला जाते म्हणजे गॅरंटी ॲडिशन्स. तर गॅरंटी ॲडिशन्स म्हणजे काय, तर तुम्ही ज्या वर्षी प्रीमियम भरलेला आहे तिथून पुढे 6 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर, 10 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर, 15, 20 आणि 25 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला गॅरंटी जेवढा काय तुम्ही ॲन्युअलाइज तो प्रीमियम भरलेला आहे त्या प्रीमियमच्या 3%, 4%, 5%, 6% आणि 7% तेवढी अमाऊंट एक्स्ट्रा मिळणार. सोबतच मॅच्युरिटीमध्ये तुम्हाला याच्यासोबत जे तुम्ही सम ॲश्युर्ड घेतलेलं आहे ती अमाऊंटही मिळणार. त्यामुळे तुम्ही ते पाहू शकता की जेवढे वर्ष कंप्लीट झाल्यानंतर किती % अमाऊंट तुम्हाला टोटल प्रीमियम तुम्ही जो भरला आहे त्याच्या पर्सेंटमध्ये मिळणार. आणि काही कारणास्तव जर तुम्हाला हा प्लॅन डिस्कंटिन्यू करावा वाटला तर तुम्हाला त्या ठिकाणी काही चार्जेस लागतील. तर ते चार्जेस असे आहेत की जर 1 वर्षानंतर डिस्कंटिन्यू केलं तर मॅक्सिमम 3,000 रुपये कट होतील. 2 वर्षानंतर डिस्कंटिन्यू केलं तर 2,000 रुपये मॅक्सिमम चार्ज लागेल, त्यापेक्षा कमीच लागेल. 3 वर्षांनी जर तुम्ही डिस्कंटिन्यू केलं तर 1,500 रुपयाचा चार्ज लागेल मॅक्सिमम. 4 वर्षांचा डिस्कंटिन्यू करायचं ठरवलं तर 1,000 रुपये आणि 5व्या वर्षानंतर कधी डिस्कंटिन्यू जर तुम्ही केलं तर तुम्हाला काही चार्जेस डिस्कंटिन्यूशनचे लागणार नाहीत. तर या ठिकाणी आता पाहूयात की हा जो LIC निवेश प्लस प्लॅन आहे याचे काही पॉझिटिव्ह पॉईंट्स काय होते आणि निगेटिव्ह पॉईंट्स होते. तर पॉझिटिव्ह पॉईंट जर पाहिला तर या ठिकाणी सिंगल प्रीमियम आहे. दुसरी गोष्ट 4 वेगवेगळ्या फंड्समध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करण्याचे ऑप्शन्स दिले जातात आणि सोबतच प्रत्येक वर्षी तुम्ही त्या स्विचही करू शकता. म्हणजे जर सुरुवातीला तुम्ही बॉन्ड फंडमध्ये इन्व्हेस्ट केलं आणि तुम्हाला वाटलं की रिटर्न्स कमी येत आहेत तर दुसरीकडे तुम्ही सेक्युर्ड फंडमध्ये किंवा ग्रोथ फंडमध्येही त्याला स्विच करू शकता. तर ते स्विचिंगचं ऑप्शन अवेलेबल आहे आणि त्यासोबतच तुम्हाला 3 ते 7% पर्यंतचे जे इंटरवल्स आहेत गॅरंटी ॲडिशन्सचे ते दिले गेलेले आहेत. मग ते एक्स्ट्रा अमाऊंट मिळणार आहे आणि सोबतच रिस्क जी आहे ती या ठिकाणी जास्त राहील जर तुम्ही ग्रोथ फंडमध्ये इन्व्हेस्ट केली असेल कारण 80% पर्यंतची अमाऊंट तुमची या वेळेस इक्विटी फंडमध्ये जाते आणि जर काही कारणास्तव शेअर मार्केट कोसळलं तर त्या ठिकाणी रिस्क राहू शकते. लो सम ॲश्युरन्स आहे कारण फक्त ऑप्शन 1 जर चूज केलं तर 1.25 टाईम्सच फक्त तुम्हाला या ठिकाणी सम ॲश्युर्ड मिळतो. मोस्टली जे सम ॲश्युर्ड जर पाहिले तर 2 पटीपेक्षा जास्तच बऱ्याचशा LIC केसेसचे राहतात. त्यानंतर पॉलिसीच्या टर्म आहेत त्या जर वय वर्ष 30पेक्षा जास्त असेल तर पॉलिसी टर्म फक्त 10च वर्षाची मिळते आणि एक्सपेक्टेड रिटर्न्स तसं पाहिलं तर त्या बाबतीत थोडेसे कमी